तर मंडळी आमच्या गावची यात्रा आहे, महाशिवरात्रीला आमची यात्रा असते मानकापूर गावची. तर हे बघा सकाळ सकाळ पाणी आले म्हणून सकाळीच कामाला आमच्या कारभारामध्ये धुणं असं पातेल्यात घालून तुडवायला आल्या, त्याची टेकवायला आल्या पूर्ण. काय स्वच्छ धुवायला सकाळी अजून चहा नाही आम्हाला, काय नाही. अगोदर लवकर पाणी आले म्हणून चहाच्या अगोदरच धुणं धुवायला काढले त्याने. चला 1 2 3 परवा. तर मंडळी आली बघा आमची पोरं. बाळानो सुट्ट्या घ्या की रे, शनिवार आहे आज, आज अर्धी शाळा आहे, सुट्टी घ्या. धुणं काढ्या रे. काय हो घ्या की सुट्टी. हा अरे बरदा हो, आम्हाला त्रास व्हायला धुवा की तेवढं. हा जरा मदत करा की जरा रे. हो रे दाद्या सुट्टी काय घ्या दिवस. या पोरं पण बघा, ये असली पोरं आमची. जावा जावा बाबा शाळेला जावा, जावा जावा बाबा नु. आता आम्हाला तर धुवायला पाहिजेच. तुम्ही पण जाता काय कामाला मग? आणि तू कोण करणार ये? करतो की माझं मी एकटी. करतेस म्हणून थांबलो एवढ्या दिवस. हा चला चला धुया. झाले का अजून आहे का? हाय की अजून तुमच्यासाठी ठेवलं एक वाटणीला. या लवकर तुडवाई आहे. हा तुडव्या तुडव्या. सकाळी पाणी आल्यामुळे आम्ही आज सकाळी लवकर धुणं धुवून घेतलं. तर धुणं धुवून घेतल्यानंतर ना आमचं त्यांनी बघा पत्र्यावर येऊन धुणं वाळत घालायला लागल्यात. अहो झालं का नाही धुणं वाळत घालून? झालं झालं घातलं बस, सगळं धुणं वाळत घातलं बे. घातलासा काय? तुझ्या आणि काळजी बुद्धी तू आणि पत्रावर घालायला जाशील आणि कुठं पडशील. माझी तेवढी एकच बायको आहे बाबा. मंडळी तर आज आमचं हेनी घरात आहे. तर आमचं यात्रा असल्यामुळं झाडून आम्ही आज काढायला लागलोय. सगळ्यांचं काय झालेलं आहे खरे. यात्रा 2 दिवस राहिल्यामुळे आज ह्यांना सुट्टी असल्यामुळे आज आम्ही करायला लागलोय. तर ह्यांची मला प्रत्येक गोष्टीत मदत असते. तर सकाळी आम्ही धुणं धुवून झालं, आमचं धुणं धुवून झाल्यानंतर ना आम्ही आत आलो. तर आता आमचं हे झाडून काढायची कामं चालू झालं. तर आमचं ह्यानी मला सगळ्या गोष्टीत साथ देतात. आणि ह्याने असलीच तर तिने मला काम करायला तर लई मजा येत असत्या. आणि कामं तर लई भराभरा होत्या. होय होय काम बरोबर होत्या. खरं तर मला कामाला गेलं परवडतंय. खरं हे तर घरात एवढी कामं करायची. मग तुमची बायको एकटी करू दे. होय होय म्हणून तर म्हणून तर राहायला पाहिजे. तुला त्रास नको म्हणून. मग काय आणि घरातली कामं करायची सगळी करायला पाहिजेच घ्या. अहो तुम्ही मदत करणार नाही तर कोण करणार हो मला? मलाच करायला पाहिजे. मग काय मग आज एक दिवस सुट्टी घेतली आणि हिला घरकामामध्ये आता परत चालू आहे. तर आज आणि काय सगळं काढायचं भांडी सगळं काढायचं. पहिला झाडून घेऊया, मग मी भांडी घासतो आणि नंतर मग स्वच्छ करून लावूया. चालते. मी भांडी घासायला जातो, तुम्ही झाडून घ्या सगळं. मग हे काम करतो मी पण भांडी घासतो की. भांडी काय घासतो? भांडी माझं मी घासतो. मी भांडी घासतो तू लाव की. तुम्ही झाडून घ्या, मी भांडी घासतो. माझं मी भांडी लावून देतो. अहो झाडायला चालू केला सर? चालू केलं की बाई, लवकर चालू कराय की. भुका पण लागत नाही मला. लवकर झाडून घ्या पहिला जिव्या घ्या. आता एवढं झाडून घेऊया आणि मग जिव्या. हो एवढं झाडूया पहिला स्वच्छ. जाळ्या किती झाल्या की झाडून घ्याय पाहिजे सगळं. सर तुम्ही घेता सगळे झाडून, मी भांडी घासतो. मग मी पण झाडायला आणतो. एवढी पुरी झाडून घेऊया आणि तू भांडी घास, मी आणून लागा इथं. चालते. हा तर मंडळी झाडात काम चालू आहे बघा आमचं आता. काय यात्रा आल्यामुळे नाही सगळं झाडून घ्यावं लागतंय आम्हाला. तर मंडळी हे बघा आता कपाट धुवायचं काम चालू आहे. कपाट कसं बाहेर घेऊन जायला लागत नाही, कारण याला मुळ्यानं फिटी केली असल्यामुळे इथंच घासून काढायचं, इथंच धुवायचं कपाटाला. ही सगळी कपाट धुवून काढायची आता. त्या कारभाराने आमच्या लय कामं लावल्यात. कामाला गेला तो बरं झालं असं म्हणायचं पाहिजे. कपाट धुवा आता, फरशान धुवायची आहे. तर आमच्या सगळ्या खोल्या आता झाडून झाल्या आहेत. आणि झाडून झाल्या म्हणल्या आता या भांडी घासत बसल्या आमच्या कारभाराने. आता हे भांडी घासून झालंय की नेऊन कपाटावर मांडायचं. मग काम झालं ना बाबे? नाही फरशी धुवायचं आहे. फरशी धुवायचं आहे. पूर्ण आवरायचं कारण की उद्या महाशिवरात्री. हा मग काय आता आज म्हणजे आज माझा हालच आहे म्हणावं. काय होत नाही, मी पण नाही पद्धतीला तुमच्या. काय आता बघ की आता एवढी भांडी घेऊन बसले आज, कवा एवढं घासून व्हायचं हे बाबा. भांडी मी एकटी घासणार आहे आता. मग हे बघ मग मी जरा घासू घासतो नाही जरा घासतो की. हा का मदत करायला पाहिजे बायकोला. करतो की जरा भांडी घासून देतो की. त्यापासून लई मदत केली. हा
त्यातच माझं सगळं आलं म्हणायचं. आता एवढी बसून भांडी घासालोय मी, काय उभारून घासायलो नाही. बर घास घास आवड मंडळी. हे बघा आमचं बारकं पोरगं बघा, ये मम्मीला भांडी घासायला मदत करायला लागले. हा बघा ये मी हात कपाट धुवून काढालोय तोपर्यंत हे मम्मीला भांडी घासायला मदत करायला लागले. भांडी घासायला मदत करायला सकाळच्या मम्मी पप्पा एकटाच करायला. मग होय की बाळ? सकाळी नाही म्हणून गेलाय कामाला शाळेला आणि आता शाळेत आलेल्या लगेच भांडी धुवायला बसलाय बा. हे माझं पोरग लई हुशार आहे. बारकं पोरग माझं लई भारी आहे. बाळ, तुला काय कामं करायला आवडत्या? मग बघ की कसं भांडी घासते. आ आ आ आ भांडी घासते. हा खरंच बारकी पोरं लई हुशार असतात. हा मोठी पोरं काय बिनकामाची आहेत बा. ते कुठे बॉल हुडकाले, कुठे बॅट हुडकाले, कुठे गेले ते मोठे आमचं. खरं श्लोक आपल्याला प्रत्येक गोष्टीत मदत करत असतोय. होय होय प्रत्येक गोष्टीत मजा असते. हा त्याची बाजार आणला की बाजार बाजूला करायचं, लोटून मारायचं. सगळ्यात. आणि प्रत्येक बाजारात म्हणजे माझ्या संकट येते सगळं. माझं पोरग लई भारी आहे श्लोक. हा एवढा आहे खरं, बाजारचा अनुभव त्याला सगळा आहे. मग आता भांडी बिंडी सगळे घासते. हा सगळ्या गोष्टी हुशार आहे पोरग माझं. मंडळी पत्रिका साहेब चालू आहे बघा. कसा 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 चालू आहे. आणि मगाशीच म्हणलं ना माझं बारकं पोरगं काम चांगलं करते. आणि मोठ्या पोरग्या पण जेवायला लागलं आणि स्वतःहून आले बघा. मी पप्पा परशी दुखतो म्हणून बघा हे घासायला बसले. आता तुला चांगलं म्हटलं की याला लगेच राग येते पण लगेच कामाला येते. लगेच याला 10 वेळा सांगायला लागते. नाही तर बाबा ये जरा मदत करा ये, पण येत नाही. बॅट आणि बॉल एवढंच करतोय. आता बघा त्याला नावाचा नाही आलाय परशी धुवायला. तर मंडळी भांडी काम झालं माझं पोरगं. जेवणाचं टायमिंग झाले म्हटल्यावर मम्मीने सांगितलं कांदा टमाटर चिरायला. बाई कांदा टमाटर चिरायला बघा. आणि बाळ वर बघ की जरा असून दे. कांदा टमाटर बाळ का चांगलं काम करायलायस तू. शिरून काय करायलाय? हा टोमॅटोचं सार. टोमॅटोचं सार करायचं होय. बघा बघा कसं आहे. हा आता हे भांडी घासलाय त्यानं. आता भांडी घासलाय, मम्मीला मदत केलाय भांडी घासायला. आणि आता भुकायला लागलाय म्हणून आपणच कांदा टमाटर चिरायला आलाय. हा हे बघ झालं काय चिरून बाळ. लसूण सोलायचं आता. तर मंडळी सकाळचं आम्हाला हे सारून काढून कंटाळा आलाय. आणि आता आमच्या आई साहेब आता दुकानात आल्यात आणि आमच्या या बारक्या श्लोकनं कांदा टमाटो चिरलेला त्याच्यावर आता मस्त आई आमच्या टमाटोचे सार करायला तो झणझणीत वाणी. आणि ह्या आमच्या याला बघा नातवाला आचार्य काम शिकवायला आल्यात. काय रे झालं की नाही टमाटो सार. हा मग आता काय हलवत बसलायचं काय आहे. शेंगदाण कुठं घातला का नाही. हा सगळंच घातलायचं म्हणा. लय हुशार आहे की काय. हा सगळी काम करते. मगाची भांडी घासून दिले ना. मग भांडी घासले आणि येऊन आता तुझ्या समोर ते कांदा टमाटर चिरालतं. कांदा टमाटर चिरला, कोथिंबीर नीट केली, लसूण सोडून दिला. आई मला दाखव ग म्हणते हे करायला म्हणून दाखवलं. नाही हुशार आहे बघ. आता बाहेर खेळा. आज मग शाळेत आल्यापासून काम करायला ते. आता बघ की खेळायला पण सुद्धा गेलं नाही ते. तर मंडळी आईने केलेल्या टमाटो सारावर आता आम्ही मस्त सगळेजण ताव मारायला लागले बघा. सगळेजण आईने केल्या. हे दुपारचं जेवण आमचं असं असतंय बघा. टोमॅटो पण एक कांदा टोमॅटो एक नंबर. मारू काय टोमॅटो सार कुठे आहे ते मगाशी केलेलं. बघू चल हा ना झणझणीत कटाला. मीठ पाहिजे. हा हा काय पाहिजे. मीठ पाहिजे जरा मला मीठ जास्त लागते. हा काय का बाबा. तर मंडळी छान म्हणे आता मी पूर्ण घर स्वच्छ असं धुवून काढलेलं आहे. पूर्ण पसारा लावलेला आहे. ते बघा कसं घर असा मस्त आणि सारवून काढलेला आहे मी. तर बघा कारवाई अजून आमचं पडदच लावायला लागल्यात. आवरल्यानंतर ना पडदा लावून घ्यायला लागलोय. सगळी आता भांडी बिंडी सगळी स्वच्छ धुवून असं चकचक लागल्यात आता. बघा ही कशी भांडी बिंडी लावून कारवाई अगदी भांडी कशी एकदम शोभेलाच लावल्यात बघा. तेव्हा भांडी बिंडी सगळं धुवून काढल्यात आज. सगळे चरचरीत झाल्यात. लय हाल झालं सकाळपासून. होणार की सारून काढले म्हणले हाल होणार. होय आता काय पडदे लावून झाले. आता पडदा लावायचं चालू आहे. मग हे बघा बाहेरले पण बघा आमची. हा बाहेरला हॉल आहे आमचा. आज हे बघा आम्ही आवरून घेतलंय. सगळीच दमल्यात. पोरं सगळी दमल्यात आणि आता मस्त टीव्हीवर बसल्यात. हे बघा आज सगळं स्वच्छ करून घेतलंय. हा झोपलाय दमून झोपलाय श्लोक आमचा.
तर सगळं आज घर सगळं स्वच्छ झालेलं आहे. असं वाटतंय. पूर्ण घरनं स्वच्छ केले सगळं घर पूर्ण. आता बाहेरल्या दरवाजाला सुद्धा पडदा लावण्याचं काम चालू आहे आमच्या कारभारमाचं. तर मंडळी आमचा हा यात्रेचा ब्लॉग कसा वाटला खरंच नक्कीच कमेंट करून सांगा. तर धन्यवाद. बाय बाय. बाय बाय. परत भेटू पुढच्या कुठल्या ब्लॉग मध्ये.